काय तुमचं पण बाळ माझ्याच बाळासारखं रडत आहे ना? 1 तास झालाय, 1.5 तास झालाय, बाळ काही शांत राहत नाहीये. बाळ खाली ठेवलं तरी शांत राहत नाही, बाळ जोहीत टाकलं तरी शांत राहत नाही, बाळाला कडेवरती घेऊन आपण फिरलो तरीही बाळ शांत राहत नाही. मग अशा वेळेस तुमच्याही जीवाची घालमेल होतच असेल ना? तर मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला सांगणार आहे तुमचं बाळ कशामुळे रडत आहे आणि बाळाचं काय दुखत आहे हे जाणून घ्यायचं आहे. कारण की बाळाला सांगता येत नाही आणि आईला समजत नाही. अशा वेळेस आपण बाळाला उचलतो आणि आपण जातो त्यांना घेऊन डॉक्टरांकडे. डॉक्टर बाळाला बघतात, बाळाचं वजन बघतात, बाळ किती वेळ झाले विचारतात, बाळाला ताप आलेले आहे का? नाही. बाळाला खोकला आहे का? नाही. बाळाला सर्दी झालेली आहे का? अजिबात नाही. मग बाळ रडतंय का हे समजत नाही. मग डॉक्टर बाळाचं पोट चेक करतात आणि सांगतात की बाळाला गॅसेस झालेला आहे आणि हे नॉर्मल आहे. मग अशा वेळेस बाळाला गॅसेस होऊ नये म्हणून आईने कोणते उपाय करायचे, कोणती काळजी घ्यायची जाणून घेऊयात. नमस्कार मैत्रिणींनो, प्रज्ञाच मराठी गृहिणी या यूट्यूब चॅनलमध्ये मी प्रज्ञा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. सर्वात प्रथम बाळाचं पोट दुखत असेल तर बाळ का रडतं? बाळाच्या पोटामध्ये गॅसेस तयार झालेले असतील तर ते होऊ नयेत म्हणून कोणते उपाय करायचे, आज याबद्दल मी तुम्हाला सविस्तर माहिती घेऊन आलेली आहे. कारण की बऱ्याच वेळेस 1 महिन्याच्या बाळापासून 6 महिन्याच्या बाळापर्यंत गॅसेसचा प्रॉब्लेम हा असतो. मग अशा वेळेस आपण डॉक्टरांकडे दरवेळेस न जाता घरच्या घरी काही उपाय करून बाळाचे गॅसेसचे प्रॉब्लेम कमी करू शकतात. याच्यासाठी पहिला उपाय आहे, बाळाला दूध कशा पद्धतीने पाजायचं आहे. बऱ्याच वेळेस काय होतं की बाळाच्या पोटामध्ये दूध पिताना हवा जाते, त्यामुळे गॅसेसचे प्रॉब्लेम होऊ शकतात. दुसरं आहे, बाळ जेव्हा आपल्यासोबत हसतं, बोलतं, तोंड उघडतं तेव्हासुद्धा बाळाच्या पोटामध्ये हवा जाते आणि त्यामुळे गॅसेसचे प्रॉब्लेम झालेले असतात. आणि तिसरा प्रकार म्हणजे आपण जेव्हा दूध पाजतो बाळाला तेव्हा ढेकर काढत नाहीत, यामुळे सुद्धा बाळाला गॅसेसचा प्रॉब्लेम होऊ शकतो. आता गॅसेसचे प्रॉब्लेम कशामुळे झाले ते तुम्हाला सांगितलं. आता हे होऊ नयेत म्हणून काय उपाय करायचे ते मी तुम्हाला सांगणार आहे. सर्वात प्रथम आपल्याला आपली आजी पहिल्यापासून सांगत आलेली असते किंवा आपली आई आपल्याला सांगत असते की जेव्हा आपलं जेवण होतं तेव्हा बडीशोप खायचं असते किंवा ओवा खायचा असतो. हा जर ओवा आपण खाल्ला, बडीशोप जर आपण खाल्ली तर ते आपल्या दुधामध्ये उतरते आणि बाळाला ती आपोआप जाते. याच्यामुळे बाळाला गॅसेसचे प्रॉब्लेम होत नाहीत. आता दुसरा उपाय आहे तो म्हणजे जेव्हाही आपलं बाळ पोट भरून पितं त्यानंतर बाळाला आपल्या खांद्यावरती घ्यायचं आहे आणि 10 ते 15 मिनटं बाळाचं पाठ थापटायचे आहे. याने काय होणार आहे की बाळ ढेकर काढणार आहे आणि ढेकर काढले की जी काही पोटामध्ये हवा गेलेली आहे तर ती बाहेर येणार आहे आणि बाळ दूध पिलेलं त्याला पचणार आहे. दोन्ही फायदे होणार आहेत. त्यामुळे सुद्धा तुमचं बाळ रडणार नाही, त्याला गॅसेसचे प्रॉब्लेम होणार नाहीत. आता एवढं करूनही जर तुमचं बाळ रडतच असेल तर तिसरा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. हा घरगुती उपाय आहे. एका वाटीमध्ये 2 ते 3 चमचे खोबऱ्याचं तेल घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला हिंग टाकायची आहे आणि ओव्याची थोडीशी बारीक केलेली पावडर टाकायची आहे आणि ते कोमट होऊन द्यायचं आहे. जेव्हा ते कोमट होतं तेव्हा त्याला थोडंसं थंड होऊन द्यायचं आहे. बाळाला ते सहन होईल या पद्धतीचं थंड होऊन द्यायचं आहे आणि बाळाच्या बिंबीवरती ते तेल टाकायचं आहे आणि क्लॉकवाईज पद्धतीने बाळाच्या पोटाभोवती मसाज करायचे आहे. बिंबीपासून सुरुवात करायची आहे आणि पूर्ण पोटावरती त्यांना फिरवत जायचं आहे. यांनी काय होणार आहे की बाळाच्या पोटामध्ये गॅसेस बाहेर पडणार आहेत आणि बाळाला शांत होण्यासाठी मदत झालेली असते. ओवा बाळासाठी खूप फायदेशीर असतो. ओव्याचे अनेक फायदे आहेत, त्यावरती सुद्धा मी लवकरच व्हिडिओ घेऊन येणारच आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट असते की दररोज आईने ओवा आणि बडीशोप खायची असते. तर बाळा तिन्याचा एक आहार आहे, त्याच्यावरती व्हिडिओ मी टाकलेला आहे, तो सुद्धा तुम्ही व्हिडिओ पाहू शकता. कमेंट बॉक्समध्ये मी त्याची लिंक तुम्हाला टाकत आहे. आता त्यानंतर आपली आई आपल्याला पहिल्यापासून सांगत आलेली असते की बाळ जन्म झाल्यापासून त्याला बडीशोप अर्क द्यायचं आहे. बडीशोप अर्क म्हणजे जी बडीशोप तयार झालेली असते तर त्याचं तेल असतं, तर ते तेल आपल्याला आपल्या दुधामधून बाळाला द्यायचं असतं. तर तुमच्या आसपास मेडिकलमध्ये बडीशोप अर्क अशी इथे मी तुम्हाला बाटली दाखवते. ही जर बाटली तुम्हाला तुमच्या मेडिकलमध्ये भेटली जवळपास तर तुम्ही खरेदी करायची आहे आणि 2 ते 3 चमचे दूध आपलं काढायचं आहे. त्याच्यामध्ये ते 2 ते 3 थेंब बडीशोप अर्कचं टाकायचं आहे आणि दररोज बाळाला ते पाजायचं आहे. याने सुद्धा बाळाचं पोट साफ होण्यासाठी मदत होते आणि बाळाला गॅसेसचे सुद्धा प्रॉब्लेम होत नाहीत. तर आय होप मैत्रिणींनो, तुम्हाला तुमचं बाळ रडण्यामागचं कारण आणि गॅसेस होऊ नयेत याचे प्रकार समजले असणार आहेत. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि प्रज्ञाच मराठी गृहिणी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार.